एक खुलं पत्र माझ्या अमराठी मित्रासाठी, ज्यानं मुंबईने आपलंसं केलं. मित्रा, आज तुला परप्रांतीय म्हणताना मलाच त्रास होतोय. कारण तू इतकी वर्ष माझ्यासोबत राहिला आहेस. आपण एका ताटात जेवलोय आणि सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत. पण आज मला तुला एक सत्य सांगायचं आहे, जे कदाचित तुला कडू वाटेल, पण ते गरजेचे आहे. तू जेव्हा या शहरात रिकाम्या हाताने आला होतास, तेव्हा तुला आसरा देणारी ही मुंबई होती आणि तुला सांभाळून घेणारा मराठी माणूस होता. आठवून बघ, जेव्हा जेव्हा तुला संकटाने घेरलं, तेव्हा तुझ्या मदतीला दिल्ली नाही आली, तर मातोश्री आणि कृष्णकुंज धावून आलं. ठाकरे कुटुंबाने कधी जात किंवा भाषा बघून मदत केली नाही, त्यांनी फक्त माणुसकी पाहिली. आणि आज जेव्हा त्याच मुंबईवर आणि मराठी अस्मितेवर संकट आले, तेव्हा तू फक्त हिंदी काढ किंवा धर्माच्या नावाखाली भाजपाच्या मागे धावतोस. कृपया समजून घे, भाजप हा पक्ष ना मराठी माणसाचा आहे ना तुझा आहे. त्याचे प्रेम फक्त सत्तेवर आणि पैशावर, अदानीसारख्या मित्रावर आहे. सीख आणि पंजाबी बांधवांनो, शेतकरी आंदोलनात तुमच्यावर काय अत्याचार झाले हे विसरलात का? तेव्हा माणुसकी कोणाकडे होती? दक्षिणात्य बांधवांनो, तुम्हाला तुमची भाषा आणि संस्कृती प्रिय आहे ना? भाजपला दक्षिणेतही स्वतःची हुकुमशाही गाजवायची आहे. प्रादेशिक अस्मिता टिकवण्याची असेल तर ठाकरेंसारख्या प्रादेशिक नेत्यांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज आहे. गुजराती आणि उत्तर भारतीय बांधवांनो, व्यापार आणि व्यवहार महत्त्वाचा आहेच, पण ज्या भूमीने तुम्हाला नाव, ओळख आणि पैसा दिला, त्या भूमीशी गद्दारी करू नका. गुजरात किंवा यूपीमध्ये बसून मुंबईचे निर्णय घेणारे लोक उद्या मुंबईला फक्त एक ATM मशीन बनवून सोडतील. राजसाहेब नेहमी म्हणतात, तुम्ही तुमची भाषा, तुमची संस्कृती जरूर जपा, पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला मोठं केलं त्या महाराष्ट्राची इमान राखा. आज वेळ आली आहे त्या ऋणांची परतफेड करण्याची. ही लढाई फक्त मराठी माणसाची नाही, ही लढाई माणुसकीची आहे. दिल्लीच्या सोन्यांच्या लंकेपेक्षा आपल्या मुंबईची माती महत्त्वाची आहे. म्हणून विनंती आहे, जात, धर्म आणि हिंदीचा अट्टहास सोडा आणि ज्यांनी तुम्हाला सांभाळले त्या ठाकरेंच्या मशाल आणि इंजिनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. कारण जर मुंबई वाचली तरच आपली सर्वांची पोटे भरली जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.